अंजनीच्या सुता तुला दिला या वरदान, एकमुखाने बोला जय जय हनुमान। चोपड्यात जय बजरंग बली बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हनुमान जन्मोत्सव साजरा। चोपडा शहरातील पुरातन असलेले हनुमान मंदिरावर भक्तांची मोठी गर्दी आणि या ठिकाणी हनुमान जयंती निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत होते व रात्री 12 वाजेच्या दरम्यान हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो व सायंकाळी महाआरती आयोजन करण्यात येते। यावेळी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात, दर्शन घेतात। गेल्या 26 वर्षापासून जागृत देवस्थान हनुमान मंदिराची अविरत सेवा व सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था म्हणजे जय बजरंग बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीने विविध कार्यक्रम राबवण्यात येत असतात। आज हनुमान जन्मोत्सव निमित्ताने पाटीलगडी येथील सकाळी 5 वाजेपासूनच अभिषेकाची सुरुवात झाली। हनुमान मंदिरात श्री मारुतीराय यांचा स्नान करून व दुधाचा अभिषेक व सत्यनारायण महापूजा रात्री भजनाचा कार्यक्रम सादर केला व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले व भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला आणि हनुमान मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती। यासह जय बजरंग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, सुभाषभाऊ देशमुख, गोपालभाऊ देशमुख, शरदभाऊ अनंत बाविस्कर, दर्शन निकम, प्रणव सुभाषराव देशमुख, नरेश सुभाष देशमुख, वीरेश गोपाल देशमुख, नमन शरद देशमुख यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला व चोपडा शहरातील जागृत असे हनुमान मंदिरावर आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती व सकाळपासूनच भाविकांनी दर्शन घेतले व मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने प्रत्येक ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। महाराज की जय। आपदां पहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि नमः। गावाच्या सीमेवर वसलेलं जवळजवळ 250-300 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। बालवीर हनुमंत असं 2016 मध्ये जीर्णोद्धार मंदिराचा करण्यात आला। वर्षानुवर्ष या ठिकाणी भक्तिमय कार्यक्रम साजरे होत असतात। सकाळी 5:30 वाजेपासून तर 6:30 वाजेपर्यंत रुद्राभिषेक, महापूजा आणि विशाल भंडाऱ्याचं आयोजन असतं। भक्तगण जे आहेत दाते यांच्या सहकार्यातून, सर्वांच्या अनमोल सहकार्यातून या ठिकाणी भक्तजनांना प्रसादाचं वितरण केलं जातं। या ठिकाणी हा गाव मारुती म्हणून प्रसिद्ध आहे। सुरुवातीला पारावर होतं, नंतर 2016 मध्ये जवळजवळ मूर्तीचं पुनर्प्राण प्रतिष्ठा आणि भव्य दिव्य असं मंदिराचं निर्माण करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी या वर्षी या सोहळ्याला 10 वर्ष पूर्ण होऊन 11व्या वर्षात पदार्पण होत आहे, म्हणून विशाल भंडाऱ्याचे आयोजन केलं आहे। या भंडाऱ्यामध्ये मंदिराचे जे व्यवस्थापन करणारे आहेत बबलू भाऊ पालीवाल, जितेंद्र पालीवाल, दीपक भाऊ पाटील आणि सर्व सहकारी यांच्या भक्तजनातून मी या ठिकाणी जवळजवळ 1997 म्हणजे 99 पासून या ठिकाणी सेवा पाहत आहे। अविरत सेवा या ठिकाणी चाललेली आहे। दर शनिवार मंगळवार सुंदरकांडाचा पाठ, अमावस्या पौर्णिमेला अभिषेक या ठिकाणी होत असतात। त्याचबरोबर अनेक नवरदेव गाव सीमेचा मारुती असल्यामुळे पारावर या ठिकाणी सुमंत पूजनासाठी येत असतात। भव्य दिव्य असं हनुमंतचं मंदिर या ठिकाणी आहे। सगळं भक्तांचं कल्याण व्हावं, या ठिकाणी काही आपदा कोणावर येऊ नये आणि सगळ्यांना मानवी मनावची सद्भक्ती, सद्वृत्ती, सद्आचरण या ठिकाणी त्यांना लाभावं आणि सर्वांच्या कल्याण या ठिकाणी होण्यासाठी भक्त रामचंद्र प्रभू आणि अचाट भक्ती आणि शक्ती जे युक्त असलेले हनुमंत देवता या ठिकाणी उपासना होत आहे। आपलं सर्वांचं कल्याण करो। श्री रामचंद्र भगवान की जय। श्री बालवीर हनुमान जी महाराज की जय। आज चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमंत जयंती आणि ह्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तिथी एकत्र येत असल्यामुळे सूर्यसन्मुखची तिथी असते। तर त्यानुसार आज 7:40 पौर्णिमा आहे, परंतु सूर्योदय हा आपला सकाळी 6:30 वाजता होत असतो
त्यामुळे 2 एप्रिल ह्या दिवशी ही हनुमंत जयंती साजरी होत आहे आणि भरपूर भक्तगण या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी जन्मोत्सवाचा रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेत असतात.